नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. भोंगे विरोधी आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी 17,000 केसेस मनसे कार्यकर्त्यांवर टाकल्या. आता ही चूक ठाकरेंना वाटते का, असा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी विचारला. महाराष्ट्रद्रोही कोण ठरवण्याचा अधिकार शिवसेनेचा नाही, असं देखील देशपांडे यांनी खडसावलंय. हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली. ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अटी शर्थींना झुकतील असं मला वाटत नसल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय. राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही, असं देखील सामंत म्हणाले. शिंदेंशी संपर्क तोडा, फडणवीसांशी बोलू नका अशी अट घातली. अटी घालून राजकारण होतं का, असा सवाल देखील उदय सामंत यांनी विचारला. तरी देखील तो दोन युबीटीच्या नेत्यांचा आणि मनसेच्या नेत्यांचा प्रश्न आहे. परंतु काल मनसे नेते संदीप देशपांडेंची देखील मी मुलाखत बघितली आणि त्याच्यानंतर त्यांचे नेते अमेय खोपकर यांचं देखील ट्विट बघितलं. त्याच्यामुळे ह्या मुलाखत आणि ट्विट बघितल्यानंतर तुमच्या बरंचसं लक्षात आलं असेल. पण मला असं वाटतं की काल जे मी सांगितलं, अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे आहेत असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं युती करायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. हे मराठीचा मुद्दा पुढे करत असताना त्या दोघांनी काय करायचं हे मी कसं काय सांगू शकतो? मी एकच सांगू शकतो की आमची युती जी आहे, आमची महायुती जी आहे ती अभेद्य आहे. आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील, आमचे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजितदादा असतील, यांची युती अभेद्य आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे. आणि महायुतीमध्ये आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू असं देखील देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिन्ही नेत्यांचं मन हे घट्ट आहे, एकत्र आहे, कॉन्क्रीट आहे. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही महायुतीच्या द्वारे लढून सगळ्या जिंकू हा विश्वास मला देखील शिवसेना म्हणून आहे. तर राज ठाकरे यांनी दिलेली टाळी आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद या संदर्भातल्या या सर्व प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. दरम्यान राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नसल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय.